हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगण्याची शक्यता। रावेरमधून श्रीराम पाटलांना शरद पवार गटाची उमेदवारी। रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील लढत होणार। ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तर ठाण्याची जागा भाजपलाच मिळणार, माजी आमदार नरेंद्र मेहतांचाही दावा। विश्वजित कदम विशाल पाटलांसह सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेस नेते नाराज। भाजपकडून आज 9वी उमेदवारी यादी जाहीर होणार। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। साताऱ्यातून कुणाला तिकीट आज स्पष्ट होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे उमेदवार असतील तर आमचा जास्त मताधिक्यांनी विजय निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून राजन साळवींची महायुतीवर टीका। पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये प्रचार सभा। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे नागपुरात बैठकांनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। शिंदेंकडून सभास्थळाचा आढावा। उदय सामंत आज वाशिम दौऱ्यावर। भावना गवळींच्या मनधरणीचा प्रयत्न करणार। तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज। राज ठाकरेंच्या भूमिकेचे मनसेत पडसाद। सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंची पक्षाला सोडचिठ्ठी। राज ठाकरेंच्या भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयाने शिंदे नाराज। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा, राज ठाकरेंची घोषणा। मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। निवडणूक आयोगानं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानं काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे सुप्रीम कोर्टात। बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नावाबाबत आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी। आघाडीचं इंडिया नाव ठेवल्याने जनहित याचिका दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या नांदेडमध्ये सभा। प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे नेते उपस्थित राहणार। वरंदघाट 30 मे पर्यंत बंद राहणार। राष्ट्रीय महामार्गाचं दुपदरीकरण, संरक्षण भिंत आणि आवश्यक उपाययोजनांसाठी वरंदघाट बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यासह देशात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा। स्थानिक पातळीवर औषधं खरेदी करण्याची सूचना। पुरवठा सुरळीत होण्यासाठी 3 महिने लागणार। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। वाशिममध्ये गारपीट झाल्यानं अनेक ठिकाणी बर्फाची चादर। भाजीपाल्यासह लिंबू, संत्रा, टरबूज, आंब्यांची प्रचंड नुकसान। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला, फळपिकांचं नुकसान। पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली। 14 जणांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर, बचाव कार्य सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सची सामना। राजस्थानच्या सवाई मानसिंह मैदानावर दोन्ही संघात लढत। गुजरात राजस्थानचा विजयरथ रोखणार का, याकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।